सावत्र बापानं मुलाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. बाप की कसाई, व्हिडिओवरून सवाल. जालन्यातून पिता पुत्राच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पित्यानं केवळ पैशासाठी चिमुकल्याला बेदम मारहाण केली आहे. चिमुकल्याचे हातपाय बांधले, त्याला मारहाण करायला सुरुवात केली आहे. चिमुकला वेदनेनं ओरडत राहिला, मात्र या बापाला त्या चिमुकल्यावर दया आली नाही. राक्षसी वृत्तीच्या बापानं मारहाण सुरूच ठेवल्यानं चिमुकल्याच्या डोक्यातून रक्त यायला सुरुवात झाली. या क्रूरतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ समोर येताच जालना पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत चिमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे. नराधम सावत्र बापानं केलेल्या या कृत्यामुळे सध्या जालन्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे या मुलाचा जीव वाचला असला तरी त्या चिमुकल्यासोबत असा क्रूर व्यवहार का केला गेला? मुलाला मारहाण करताना आई कुठे होती? शेजाऱ्यांनी मुलाला का वाचवलं नाही? पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. जालन्यातील जाफराबादमध्ये या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सावत्र बापानं पैशांच्या मागणीसाठी लहान मुलाचे हातपाय दोरीनं बांधलेत. त्यानंतर चिमुकल्याला मारहाण केली आहे. आरोपीची हिंमत तर बघा, त्यानं चिमुकल्याला मारहाण करताना व्हिडिओ देखील बनवलाय. त्यानंतर चिमुकल्याचे कपडे काढून त्याला दोरीनं बांधून ठेवलंय. चिमुकला वेदनेनं रडत राहिला, ओरडत राहिला. या राक्षसाला तरीही त्या चिमुकल्यावर दया आली नाही. या राक्षसानं मुलाचं डोकं भिंतीवर आदळलं. चिमुकल्याच्या डोक्यातून रक्ताच्या धारा व्हायला लागल्या. या राक्षसानं त्याला हॉस्पिटलमध्ये न नेता त्या ठिकाणी बांधून ठेवलं. चिमुकला मला सोडा असं म्हणत त्याच्याकडे विनवण्या करत राहिला, पण तरीही या राक्षसाच्या हृदयाला थोडाही पाजर फुटला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ मुलाचा शोध सुरू केला आणि चिमुकल्याची नरकातून सुटका केली. छळातून मुक्त केल्यानंतर पोलिसांनी त्या घाबरलेल्या मुलाला धीर दिला आणि त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षितपणे त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना कौटुंबिक छळाचे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आलंय. पीडित चिमुकल्याच्या आईनं दुसरं लग्न केलं होतं. तिच्या याच दुसऱ्या पतीनं म्हणजे मुलाच्या सावत्र बापानं पैशांच्या हव्यासापोटी हे अमानुष कृत्य केलंय. पैशांसाठी एका निष्पाप जीवाचा इतका क्रूर छळ होऊ शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. या प्रकरणी राक्षसी वृत्तीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाची माहिती लागली आहे. जरी हे कुटुंब जाफराबाद परिसराशी जोडलेलं असलं आणि गुन्हा जाफराबाद पोलिसात दाखल झाला असला तरी मारहाणीची ही घटना प्रत्यक्ष शिर्डी येथे घडली होती. जालन्याचे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ घटनास्थळ शिर्डी असल्यामुळे हा गुन्हा कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील तपासासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे. तिथले पोलीस आता या नराधम सावत्र बापावर पुढील कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणार आहेत. आरोपी पैशासाठी चिमुकल्याला बेदम मारहाण करत होता. जर अजून पैसे मिळाले नसते तर आरोपी चिमुकल्याला अजून जास्त मारहाण करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जालना शहरात परवा दिवशी काही सोशल मीडिया ग्रुप्सवर एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आणि ब्रूज्ड आणि रडत होता. त्याच्यासोबत एक माणूस पण होता जे त्याला मारहाण करत होता. आणि या व्हिडिओमध्ये कुठलाही आम्हाला असा स्टार्टिंगमध्ये डिटेल्स नव्हता. ते कमेंट होता की हे जाफराबादचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये जाफराबाद जे प्रभारी आहेत, SDPO आहेत आणि पूर्ण जालना पोलिसने याच्यामध्ये पूर्ण बाब निष्पन्न करून हे मुलगाच्या सुखरूप सुटका केला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांची आई आणि त्याचे जे स्टेप फादर आहेत त्यांना कस्टडीमध्ये घेतलं आहे. या मुलग्याला आम्ही CWC ला प्रोड्यूस करणार आहे आणि त्यांचे नातेवाईक जे हातात त्याला हस्तांतर करणार आहोत. या गुन्ह्यामध्ये आम्ही पॉस्को आणि एक्स्टॉर्शनच्या कलमाखाली ऑफेन्स दाखल केलेला आहे आणि 0 FIR प्रकल्पामध्ये शिर्डी PS ला वर्क केला आहे. प्राथमिक कशामुळे ती मारहाण होती? प्राथमिक अंदाज आता इन्व्हेस्टिगेशन इनिशियल स्टेजेसमध्ये आहेत. प्राथमिक आपल्याला असं माहिती पडतोय की काही पैशाची डिमांड होती आणि त्या पैशाचे जर नाही भेटले तर अजून मारहाण करणार होता हे माणूस. हे प्राथमिक बाब निष्पन्न झालेली आहे. सध्या सोशल मीडियावर जालना पोलिसांच्या या कामगिरीचं मोठं कौतुक होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी मुलाचा माग काढून त्याची सुटका केली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास एका निष्पाप जीवाचा प्राण वाचू शकतो. पैशांच्या हव्यासापोटी चिमुकल्याला छळणाऱ्या विकृत सावत्र पित्याला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी अशीच मागणी आता संपूर्ण स्तरातून होतीये. तरुणींनी, महिलांनी विवाह करताना थोडीशी काळजी घ्यावी. अशा राक्षसांपासून लांब राहावं आणि त्यांनी थोडंही त्रास द्यायला सुरुवात केली तर तात्काळ पोलीस स्टेशन गाठावं असं नेटकरी म्हणतात. या राक्षसाला काय शिक्षा व्हायला पाहिजे कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.